नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर का घरकुलसाठी पात्र आहात आणि अजूनही तुम्हाला घरकुलचा लाभ मिळालेला नाही तर थांबा. तुमचा घरकुलचा लाभ न मिळण्यामागे ही 5 कारणं असू शकतात. थोडक्यात आपण सविस्तर कारणं समजून घेऊयात. ही जर 5 कारणं असतील तर तुम्ही ही सॉर्ट आउट करून घ्यायची आहेत आणि तुम्हाला घरकुलचा लाभ मिळवण्यापासून कोणीही रोखू शकणार नाही. आता मित्रांनो, तुम्हाला घरकुलचा लाभ मिळण्यापासून थांबवणारी ही 5 कारणं कोणती आहेत तर ते आपण पाहूयात. त्याच पद्धतीने मित्रांनो, तुम्हाला घरकुलचा लाभ मिळवण्यासाठी आपण या व्हिडिओतून एक फॉर्म सुद्धा देणार आहे. तर तो फॉर्म कुठला असणार आहे ते संपूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्हाला समजून जाईल. फॉर्म कसा घ्यायचा ते सुद्धा याच व्हिडिओमध्ये आहे. तुम्हाला तो फॉर्म ग्रामपंचायतला द्यायचा आहे आणि जी 5 कारणं आहेत ती आपण थोडक्यात समजून घेऊयात, ज्यामुळे तुमचं घरकुल आलेलं नाही. पहिलं कारण म्हणजे तुमची नोंद आणि पात्रता तुम्हाला तपासायची आहे. म्हणजे तुमचं यादीमध्ये नाव आलं म्हणजे तुम्हाला घरकुल मिळालं असं होत नाही. मित्रांनो, सगळ्यात अगोदर तुम्हाला काय करायचं आहे, ग्रामपंचायतमध्ये जायचं आहे. तिथं तुमची नोंद काय म्हणून आहे, कुठल्या यादीमध्ये तुमचं नाव आहे आणि तुमची पात्रता आहे का, हे संपूर्ण तिथं चेक करून यायचं आहे. त्यानंतर दुसरं कारण काय आहे मित्रांनो, तर कागदपत्रांमध्ये तुमच्या काही त्रुटी आहे का. म्हणजेच तुमच्या कागदपत्रांचा विषय येतो. तर कागदपत्रे कोणकोणती लागतात, तर मित्रांनो तुम्हाला आधार कार्ड लागतं, त्यानंतर तुमचं बँक पासबुक लागतं, त्यानंतर तुमचं जॉब कार्ड लागतं. तर मित्रांनो, ही सगळी डॉक्युमेंट तुमची व्यवस्थित आहेत का व ग्रामपंचायतीला दिलेली आहेत का किंवा द्यायची आहेत का, ही संपूर्ण माहिती तुम्ही तिथे घ्या. त्याच पद्धतीने मित्रांनो, एक बोनस टिप देतो की तुम्हाला तुमच्या बँक खात्याचं पासबुक जे आहे ते तुमच्या आधार कार्डला लिंक असणं गरजेचे आहे. ती पण डीबीटी लिंक असलं पाहिजे, म्हणजेच डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. अशा पद्धतीचं डीबीटी लिंक असेल तर तुम्हाला शासनाचे पैसे डायरेक्टली तुमच्या खात्यावरती वर्ग केले जातात. तिसरं कारण म्हणजे तुमच्याकडे घरकुल बांधण्यासाठी आवश्यक जागा आहे का, म्हणजे जागा आवश्यक तुमच्याकडे उपलब्ध आहे का, याची सुद्धा खात्री करायची आहे. बरं, तुमच्याकडे जागा आहे परंतु ती तुमच्या नावावरच नाही असं जर असेल तर व्यवस्थित ती डॉक्युमेंट अगोदर सेट करून घ्या. तुमच्या नावावरती जागेच्या नोंदी वगैरे व्यवस्थित उतारे वगैरे काढून ठेवा. ते देखील कारण असू शकतं. त्यानंतर चौथं कारण असं की तुमच्या कुटुंबाच्या नोंदीमध्ये काही विसंगती आहे का. म्हणजेच तुम्हाला या अगोदर जर का घरकुलचा लाभ मिळाला असेल 15 वर्षामध्ये, म्हणजे मागील 15 वर्षामध्ये तुम्हाला घरकुलचा लाभ मिळाला आहे का, हे तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. त्याच पद्धतीने कुटुंबांच्या नोंदीमध्ये काही विसंगती आहेत का, हे सुद्धा तुम्हाला तपासून घ्यायचं आहे. आता 5वं आणि महत्त्वाचं कारण, तुम्ही ग्रामपंचायतीमध्ये तुम्हाला घरकुल मिळवण्यासाठी अर्ज तरी केलेला आहे का हो. अर्ज जर केलेला नसेल तर ग्रामपंचायतीला कळणार कसं की तुम्हाला घरकुल पाहिजे. आता मित्रांनो, सगळ्यात महत्त्वाचा हा मुद्दा का म्हणतोय, तर तुम्ही जर का ग्रामपंचायतीकडे मागणीच केली नाही तर ग्रामपंचायत तुम्हाला स्वतःहून येऊन घरकुल घ्या म्हणणार नाही. आता मागणी कशी करायची, तर मित्रांनो आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायचं आहे. सबस्क्राईब केल्यानंतर खाली कमेंट बॉक्स दिसत असेल तर त्या कमेंट बॉक्समध्ये फक्त टाईप करायचं आहे की फॉर्म टाईप केल्यानंतर तुम्हाला आम्ही तो अर्जाचा नमुना जो आहे तो अर्जाचा नमुना टाकून देऊ. तर मित्रांनो, तो डाउनलोड करायचा आहे, त्याची प्रिंट मारून घ्या आणि त्याच्यावरती तुमची सही आणि तुमचं नाव लिहून तुमच्या ग्रामपंचायतमध्ये सबमिट करायचं आहे. महत्त्वाची काळजी अशी घ्यायची आहे की तुम्ही ग्रामपंचायतमध्ये दिल्यानंतर ना फॉर्म, तुम्हाला त्याची पोच घेणे बंधनकारक राहणार आहे. 100% तुम्ही त्याची पोच घ्यायची आहे. पोच घेतल्यानंतर तुमच्याकडे पुरावा राहतो की तुम्ही अर्ज दिलेला आहे. मित्रांनो, हा व्हिडिओ जो आहे तो तुमच्या गावातील ग्रुपवरती शेअर करा, जेणेकरून तुमच्या गावातील ग्रामस्थ जागे होतील आणि घरकुलचा लाभ प्रत्येकाला घेता येईल. मित्रांनो, अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून नवनवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतात. भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.